नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण खूप सुंदर असं एडी स्टोनचे मंगळसूत्र बघणार आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही सुंदर असं मी एडी स्टोनचे 2 क्रिस्टल घेतलेले आहेत, जे की खूपच सुंदर दिसत आहेत। सॉरी, क्रिस्टल नाही आहेत, एडी स्टोनचे कुंदन आहेत। हे इथे बघू शकता अतिशय सुंदर हे दिसत आहेत। त्याच्यानंतर इथे क्रिस्टल घेतलेले आहेत, मी 5 क्रिस्टल घेतलेले आहे आणि याच्यामध्ये 3 कलर यूज करणार आहे। त्याच्यानंतर ना हे कॅप आहेत, याला कॅप म्हणतात। आणि हे आपण 2 बेस बनवलेले आहेत 20 गेजच्या तारेपासून आणि येथे 4 mm चे आपले मोती आहेत। त्याच्यानंतर ना मोती चक्री आहे। एवढं सगळं साहित्य वापरून सुंदर असे आपण बनवणार आहोत मंगळसूत्र। आता त्याच्यासाठी आपल्याला येथे 0.3 गेजची तार घ्यायची आहे रॅपिंगसाठी आणि कट करून घ्यायची। आणि सगळ्यात आधी आपल्याला याला हे अटॅच करायचं आहे। याला आपण ही अशा पद्धतीने हे तार अटॅच करून घेऊया आणि हे वरच्या साईडला आणायचं आहे। याचं जे एक्स्ट्राचं टोक आहे तर ते कट करायचं आहे, जेणेकरून ते टोचणार नाही आणि साडीत वगैरेही अडकणार नाही। त्याच्यामुळे हे खूप टोकदार असतं हे, त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं टक करायचं आहे। तरी टक करून घेतलं। त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये हे बघा मोती याच्यामध्ये ओवणार आहोत। खूप सुंदर हे मंगळसूत्र आपलं तयार होणार आहे। अतिशय युनिक डिझाइन आहे, आतापर्यंत कोणीच पाहिलेली नाही ही डिझाइन। अशी युनिक ही डिझाइन आहे। पूर्ण YouTube वरती म्हणा किंवा Instagram वरती म्हणा, हे पहिल्यांदाच तुम्हाला या डिझाइनचं मंगळसूत्र बघायला भेटणार आहे। तर नक्की बघा आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करा किंवा तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही देखील हे शिकू शकता। तर येथे हे बघा, येथे मी अशा पद्धतीने हे मोती ओवून घेतलेले आहेत आणि याला मोती बघूया आपण किती मोती लागतात। एक मोती एक्स्ट्रा झालेला आहे। तर याच्यासाठी आपल्याला 10 मोती आपल्याला इथे लागलेले आहेत। 10 मोती याच्यामध्ये ओवून घेतलेत आणि नंतर आपल्याला जो आपला पहिला मोती होता तर त्या पहिल्या मोतीमधून आपल्याला ही तार रिटर्न काढायची आहे, म्हणजे बरोबर राऊंड जो आहे तर तो एकदम परफेक्ट तयार होईल। आणि इथे बघा अतिशय परफेक्ट हा राऊंड तयार झालेला आहे आणि बघू शकता किती सुंदर हे फ्लावर दिसत आहे। आपण याला वाटी म्हणू शकतो आता, का तर आपण मंगळसूत्र बनवत आहोत। आणि आता आपण हे 4 ते 5 ठिकाणी पॅक करणार आहोत। याला वेज असतात, त्या वेजांमधून आपण हे तार रिटर्न काढणार आहोत आणि तार कुठेही दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने तार आपल्याला हाईड करून घ्यायचे। जेवढं तुम्ही व्यवस्थित याला सावकाश आणि फिनिशिंग मध्ये कराल तेवढंच ते छान दिसणार आहे आणि त्यासोबत टिकाऊ देखील बनणार आहे। त्याच्यामुळे हे बघा असं करून घ्यायचं आपल्याला। खूपच सुंदर ही डिझाइन आहे। हे बघा आणखी मी एकदा इथं पॅक करून घेते। इथे तुम्ही बघू शकताय जसं की हे आपलं जसं जसं पूर्ण होत चाललेलं आहे तसं ते एकदम छान दिसत चाललेलं आहे। आणि ते तुम्ही बघू शकताय कुठेही तार दिसत नाहीये, एकदम परफेक्ट ही वाटी तयार झालेली आहे। तर लगेच आपल्याला येथे आपण बेसला अटॅच करणार आहोत। तर इथे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही वाटी जी आहे तर ती अटॅच करायची आहे, ही देखील वेजांमधून काढून। तर येथे बघू शकताय तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने मी हे पॅक करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता याला वेज असतात, त्याच्यामधून मी कशा पद्धतीने तार पलीकडच्या साईडला काढते आणि त्याच्यानंतर ना ओढून घेते एकदम व्यवस्थित, म्हणजे कुठेही ती तार दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने जो बेस आहे तर तो एकदम छान असा फिटिंग करून घेतलेला आहे। तर इथे बघू शकता येथे ही अशी तार दिसत आहे, तर ही तार आपल्याला तशी हाईड करायची। तर ही तार आपल्याला रिटर्न काढावी लागेल आणि एकदम व्यवस्थित ते फिनिशिंग त्याचं आणावं लागेल।
तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्याला एकदम परफेक्टच त्या करायच्या आहेत, त्याच्यामुळे आपलं नाव असतं तर ते खराब होऊ नये. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी याला पाठीमागच्या साईडने बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने याला मी फिटिंग केलं आहे. आणि आता आपण हे एकदम वरती आणायचं आहे आणि ही जी तार आहे तर ही कट करायची आहे. एकदम वरच्या साईडला आणून आपल्याला ही तार कट करायची आणि बघू शकता आपली ही एक वाटी तयार झालेली आहे. आणि अशीच आपल्याला दुसरी वाटी बनवून घ्यायची आहे. अशीच सेम फिनिशिंगमध्ये बघू शकता, खूपच आकर्षक दिसत आहे. अशी दुसरी वाटी बनवून घेऊया. तर येथे आपले छान असे हे जे वाट्या आहेत तर ह्या अगदी तयार झालेल्या आहेत. बघू शकता अतिशय आकर्षक आहेत आणि एकदम फिनिशिंगमध्ये आहेत. तर येथे मी 18 गेजची तार घेतलेली आहे आणि ही 18 गेजची तार 10 सेंटीमीटर एवढी घेतलेली आहे. आपल्याला व्यवस्थित पट्टीने मोजून घ्यायची आहे, कारण तार ही खूप महाग असते. तर त्याच्यानंतर येथे हे राऊंड बनवून घेते. हे बघा अशा पद्धतीने एकदम छान असा राऊंड बनवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक मोती टाकून घ्यायचे सुरुवातीला, जो आपण मंगळसूत्र बनवताना वापरलेला होता, तर तोच मोती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा मोती ओवून घेतला. त्याच्यानंतर ना आपण याच्यामध्ये कॅप ओवून घेणार आहे आणि ही कॅप जी आहे तर याचं तोंड आहे तर हे आपल्याला वरती करायचं आहे. त्याच्यानंतर ना एक ग्रीन कलरचा क्रिस्टल 8 mm चा आहे. त्याच्यानंतर ना ही जी कॅप आहे तर आपल्याला आता विरुद्ध दिशेने टाकायची आहे. तर हे एकदम व्यवस्थित बघून करायचं आहे आपल्याला, जे की ते खूप सुंदरही दिसलं पाहिजे आणि त्याचं फिनिशिंग ही छान असलं पाहिजे. त्याच्यामुळे आता नंतर एक कॅप टाकून घ्यायची. हे बघा. त्याच्यानंतर ना एक क्रिस्टल ओवून घ्यायचा. त्याच्यानंतर एक कॅप विरुद्ध दिशेने टाकायची आहे. आणि आपण ओवताना शक्यतो तार जेवढी सरळ होता होईल तेवढी आपल्याला सरळच तार ठेवायची आहे. जर तारेचा जर आकार बदलला तर तेथून पुढे आपले जे मणी वगैरे आहेत तर ते एकदम व्यवस्थित बसत नाहीत. आणि ते बघू शकता कॅपचे देखील काय काय कॅप अशाही येतात जे की त्याचे वेज आहेत तर ते लहान येतात, त्याच्यामुळे ते त्याच्यात बसत नाहीत. हे बघा अशा पद्धतीने हे ओवून घेतलं. त्याच्यानंतर मला एक खरबुजे मणी याच्यामध्ये ओवून घ्यायचं आहे. हे बघा. आणि तो खरबुजे मणी आहे तर तो 4 mm चा आहे. त्याच्यानंतर एक मोती चक्री, एक मरून कलरचा क्रिस्टलचा मणी ओवून घेतलाय. त्याच्यानंतर एक मोती चक्री ओवून घेतली आहे. त्याच्यानंतर एक क्रिस्टल ओवून खरबुजा मणी ओवून घेतलाय. त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक कॅप टाकायचे. आणि हे जे कॅप आहेत हे मायक्रो पॉलिश आहेत, म्हणजे त्याचा कलर जात नाही लवकर. व्यवस्थित जर आपला वापर असेल तर ते खूप दिवस टिकतं. याचा कोणत्याही जे प्रोडक्ट आहे तर त्याचा कलर जात नाही, एकदम व्यवस्थित राहतो त्याचा कलर. बघा अशा पद्धतीने हे ओवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात शेवटी मी एक मणी आपला मोती ओवून घेतलेला आहे. आणि ही तार जी आहे तर ते एक्स्ट्राची तार आपल्याला कट करायची. बऱ्याचदा काय होतं, जे येथून आपण कॅप टाकतो तर तेव्हा याचा बऱ्याचदा कलर जातो जर वेज लहान असतील तर. त्याच्यामुळे आपल्याला ही तार एवढी एक्स्ट्रा घ्यायची. जर याचा कलर गेला तर ही तार कट करायची आणि येथून पुढे आपल्याला असा राऊंड बनवून घ्यायचा. जर आपण तार कमी घेतली, एवढ्यात आपल्याला राऊंड बनवून होते म्हणून आपण एवढी तार जर कमी घेतली तर याचा जर कलर गेलेला असेल तर आपल्याला नंतर इकडे तार कमी पडते. त्याच्यामुळे आपल्याला तसा तार घ्यायची आहे. आणि आता याचं बघायचं आपल्याला इकडच्या साईडला आपण कसा राऊंड केलेला आहे आणि इकडच्या साईडला आपल्याला अगदी तसाच राऊंड करायचा आहे वरच्या दिशेनेच. इकडच्या साईडला देखील आपण वरच्या दिशेने राऊंड केलेला होता. तर आणखी थोडीशी तार कट करूया. जे बिगिनर्स आहेत तर त्यांनी शक्यतो 20 गेजच्या तारेवरतीच सुरुवातीला बनवताना बनवा, कारण ही 18 गेजची जी तार आहे तर त्याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट आलं पाहिजे. आणि ही तार जी आहे तर ती थोडीशी जाड असते, त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो 20 गेजच्या तारेवरती प्रॅक्टिस करा.
म्हणजे तुमचा इथे आकारही बदलणार नाही आणि एकदम फिनिशिंग देखील तशीच राहील. त्याच्यामुळे इथे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने इथे याला ॲडजस्ट करत आहे. तुम्हाला देखील असंच ॲडजस्ट करायचं आहे. आणि एकदम फिटिंगमध्ये ह्या आपल्या वाट्या दिसत आहेत, बघू शकताय. आपण ज्यावेळेस सुरुवातीला पॅक केलं तर तेव्हा हे 2 हालत होते, परंतु आता एकदम फिटिंगमध्ये बसलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपलं हे पेंडंट तयार झालेलं आहे. आणि आता आपण वरती पोत अटॅच करणार आहोत. तर ती पोत बघूया आपण. आता आपले जे क्लायंट आहे तर त्यांना हे 2 पदर नको आहेत, त्यांना 4 पदर हवे आहेत. तर आपण हे घेतलेले आहेत, हे 2 पोत आहेत. आता आपण याला 4 पदर कशा पद्धतीने करता येईल ते बघणार आहोत. 4 पदरी देखील आपल्याकडे अवेलेबल असते, परंतु आता सध्या नाही आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्या पद्धतीने त्याला जॉईंट करणार आहे. तर सगळ्यात आधी हे आपण काढून घेतोय आणि आपण 2-2 पदरचे याला अटॅच करणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपण ह्याला अटॅच करतोय. इथे जम्प रिंग आपण एक टाकतोय. तर येथे मी जम्प रिंग घेतलेली आहे एक, त्याला थोडंसं फाकवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी याला एकदम व्यवस्थित टक करते. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी याला पॅक करते. जेवढं तुम्ही याला व्यवस्थित पॅक कराल तेवढं हे एकदम छान मजबूत होईल आपली पोत. आणि बघू शकता याचे 4 पदर झालेले आहेत एक साईडचे. आणि आता आपण दुसऱ्या साईडचे देखील तसेच बनवणार आहोत. जशी आपण वरची साईड पॅक केली होती तर तशीच आपण खालची देखील साईड पॅक करणार आहोत. आणि त्याच्यानंतर ना आपण ते हुक जे आहे तर ते जे आपलं पेंडंट आहे तर ते आपण याला अटॅच करणार आहोत. हे 4 पदर झालेले आहेत आणि आपलं जे पेंडंट आहे तर त्याचं देखील वेट भरपूर आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला एकदम मजबूत मध्ये आपल्याला हे फिटिंग करून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांचे हे जम्पिंग जे आहे तर ते एकदम व्यवस्थित पॅक होत नाहीत आणि बरोबर तेथून नंतर ते मेंटेनन्स काढतं, म्हणजे येथून तुटते वगैरे. त्याच्यामुळे आपल्याला हे एकदम परफेक्ट हे पॅक करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण याला पॅक करूया. हे बघा हे पॅक झालं. आणि आता आपण याला शेवटी हे जे आपलं हुक आहे तर ते अटॅच करूया. आणि हे जे हुक आहे तर ते आपण जी जोडलेली जम्पिंग होती तर त्यालाच आपण हे हुक देखील अटॅच करणार आहोत. हे बघा हे हुक अटॅच झालं. त्याच्यानंतर आपण याच्या खाली याच्यामध्ये देखील आपण जॉईंट करू शकतो, परंतु आपण आणखी एक येथे जम्पिंग यूज करू. आणि मग आपण हे पेंडंट जे आहे तर ते पॅक करूया. हे बघा आपण जी जम्पिंग जोडली होती तर त्याच्यावरती आपण हे घेतलेलं आहे आणि येथे हे पॅक करतोय. चिमट्याने देखील पॅक करू शकतो, परंतु आता मला प्रॅक्टिस भरपूर झालेली आहे त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने पॅक करते. आणि जे बिगिनर्स आहेत त्यांना देखील चिमट्याची गरज नाही आहे. तर आता आणखी एक जम्पिंग अटॅच करू. तर हे बघा अशा पद्धतीने इथे आपण आता अटॅच करणार आहोत. आणि इथे बघू शकता तुम्ही फायनली आपलं हे खूप आकर्षक दिसणारं मंगळसूत्र तयार आहे. एडी स्टोन विथ मोती बघू शकता, अतिशय युनिक डिझाईन आहे. तर कशी वाटली नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हे मंगळसूत्र जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता. आपले क्लायंट एकदम खुश होणार आहेत हा व्हिडिओ बघून. बघू शकता अतिशय सुंदर आहे. मला तर खूप आवडलं हे डिझाईन. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा छान अशा ज्वेलरी सोबत.